नमस्कार, मी असीम सरोदे। इथे वाईतले अनेक जण जमलेले आहेत जे अत्यंत प्रतिष्ठित आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करणारे असे काही राजकीय नेते आहेत, काही सामाजिक चळवळीतले आहेत, विशेषतः परिवर्तनाच्या चळवळीतले आहेत आणि अत्यंत शांतपणे विनोबांच्या विचारांवर काम करणारे सुद्धा विजय दिवाण यांच्यासारखे तपस्वी लोक आपल्या सोबत आहेत। इथे जो लघु कुंभमेळा भरवलेला आहे त्याच्यामध्ये 305 साधू संत आयात करणार असं सांगण्यात आलं होतं। त्यासाठी 1.5 कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलं होतं। परंतु हे जे साधू संत आहेत यांचा काही परिचय नाही, म्हणजे साधी नोकरी देताना सुद्धा आपल्याला परिचय द्यावा लागतो, स्वतःचा बायोडाटा द्यावा लागतो। तुम्ही कोण आहे, तुमची लायकी काय आहे, तुमची बुद्धिमत्ता काय आहे, तुम्ही काय केलेलं आहे। पण या साधू संतांची कोणतीही माहिती लोकांना नाही, म्हणजे लोकांचा पैसा ज्यांच्यासाठी खर्च होणार आहे त्यांच्याबद्दलची कोणतीही माहिती लोकांना नाही आणि साधूच्या वेशातले कोण लोक आहेत अशी शंका निर्माण होईल अशी या साधूच्या वेशामधल्या लोकांची वागणूक सध्या बघायला मिळत आहे। वाईतल्या लोकांनी अनेक सांगितलेलं आहे की हे लोक अफू चरस गांजाचा अत्यंत मुक्तपणे वापर करत आहेत आणि हे अत्यंत चुकीचं आहे। म्हणजे साधुत्व आणि साधू असणं या गोष्टीसाठी जे पाप आहे त्या गोष्टी इथे केल्या जात असतील तर या साधू संतांचा, तथाकथित साधू संतांचा आम्ही निषेध करतो। कारण की आम्हाला खरोखरचे साधू कसे असतात, खरोखरचे संत कसे असतात हे आम्हाला माहिती आहे, ते अनेक लोकांना माहिती आहे, पण लोक बोलत नाही आहेत कारण की राजकीय दडपणाखाली अशा कार्यक्रमांचं आयोजन होत आहे। आणि त्यामुळे खरोखरचे संत आचार्य विनोबा भावे होते, इथे लक्ष्मण शास्त्री जोशी होते आणि अनेक जण रचनात्मक काम करणारे आहेत। त्यामुळे जे लोक बिंडोकपणे या कार्यक्रमांना सपोर्ट करत आहेत त्यांची सुद्धा मला या निमित्त कीव व्यक्त करायची आहे। ते काही आमच्या पिढीतले लोक आहेत, माझ्यासारखे असणारे, माझ्याच वयाचे असणारे लोक आहेत, त्यांची खरं तर मला कीव येते, दया येते की ते मूर्खपणाच्या आहारी लागलेले आहेत। जे कोणते लोक असे असतील त्यांनी देशावर प्रेम असेल, भारताच्या तिरंग्यावर प्रेम असेल, या राष्ट्रावर प्रेम असेल तर त्यांनी अशा लोकांची सोबत देणं सोडलं पाहिजे। त्याच्याशिवाय भारत देश हा महान होणार नाही, लहान 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 होत जाणार। जाती धर्माच्या नावाने जे विष कालवणारे असतील त्यांनी वायूमध्ये आधीपासून काही प्रयोग सुरू केलेले आहेत, त्या लोकांना ओळखता आलंच पाहिजे। आणि हा कार्यक्रम घेणारे जे कोणी राजकीय नेते आहेत त्यांना असं वाटते, त्यांचा असा गैरसमज झालेला आहे की अशा कार्यक्रमांमुळे त्यांना लोक फार वाहवा करतील। सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा।